बीडमधले कार्यकर्ते घेताना त्यांचा रेकॉर्ड बघा, आपल्या बाजूला चुकीच्या प्रवृत्तीचे लोक नको, अशा सूचना अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या। बीडमधील युवा संवाद मेळाव्यात ते बोलत होते। स्वतःची प्रतिमा आणि भूमिका स्वच्छ असली की संस्था नीट चालवता येतात, असं अजित पवार म्हणाले। यासोबत सोशल मीडियावरून तेढ निर्माण होईल अशा पोस्ट करू नका, असा सल्लाही त्यांनी दिलाय। चुकीच्या आणि बीडकरांची बदनामी करणाऱ्या गोष्टी ह्या आपल्याला थांबवायच्या। त्यासाठी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करायचं। ते समाजामध्ये जातीमध्ये झालेला दुरावा हा आपल्याला संपवावा लागणार आहे। बाबांनो, पक्षामध्ये कार्यकर्त्यांना घेत असताना त्यांचं थोडं रेकॉर्ड, मी काल रात्री एसपीला फोन करून रेकॉर्ड वेगवेगळ्या मान्यवरांचं मागितलं। आपण ज्यावेळेस लोकांना सांगतो असं वागलं पाहिजे, त्यावेळेस आपल्या अवतीभवती देखील चुकीच्या प्रवृत्तीची लोक असता कामा नये। माझी तरुण कार्यकर्त्यांना विनंती आहे की थोडं अंग झटकून आणि काम करत असताना स्वतःची प्रतिमा ही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा। ती मलिन होता कामा नये, त्याला गालबोट लागता कामा नये। चुकीच्या प्रवृत्तीनी आपल्याला खतपाणी घालायचा प्रयत्न केला तर त्यांच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे। प्रचार, प्रसार आणि संघटन मजबूत करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा पण वापर आपण केला पाहिजे, पण तो चांगल्या कामाकरता केला पाहिजे। तर दुसऱ्या समाजाच्या माणसांनी त्याच्या व्हॉट्सअपवरून त्याला काहीतरी शिवीगाळ करायची, काहीतरी चुकीचं बोलायचं, व्हॉट्सअप पाठवायचे, हे करू नका। सगळ्यांची आमच्या ग्रामीण भागात अंडी पिल्लं बाहेर निघतात। कृपा करून, मी फार पोचलेला आहे, अशा प्रकारची भाषा मनामध्ये आणू नका। हे असलं नाही चालणार। मी काहींना तर मकोका लावायला सांगितलेला आहे। मी दादागिरी अजिबात कुणाचीच खपून घेणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।